मित्रांनो, आजच्या भागात सुद्धा यशवंतरावांनी खूप मोठा राडा घातलाय आणि नंदिनीला लग्नासाठी दबाव टाकलाय। जेव्हा दौलत मामांनी आपल्या मुलाला नंदिनीसोबत लग्न करण्यासाठी पुढे आणले, तर शंकरने आता नंदिनीच्या चारित्र्यावरती चिखलफेक केले। परंतु जीवाने आता काव्याशी कायमचे संबंध तोडून नंदिनीची लग्नगाठ बांधायचं ठरवताच काव्य बेशुद्ध झाले। अख्ख्या गावासमोर नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवून जीवाने तिच्यासोबत लग्न करण्याची शपथ घेतली आहे आणि विक्रम मानिनीला जीवाच्या या निर्णयाचा अभिमानच वाटलाय। परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये जीवा का आणि कोणत्या कारणासाठी नंदिनीशी लग्नाला तयार झालाय हे पाहणारच आहोत। भाग शेवटपर्यंत नक्की बघा। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 26 फेब्रुवारीच्या भागात जीवाची घालमेल ही सुरूच असते। काव्याला तो म्हणतो की आजपासून तू माझी वहिनी असशील, माझ्या मोठ्या भावाची बायको। काव्या पार्थ देशमुख। काव्याला खूपच मोठा धक्का बसतो, कारण एका फटक्यात जीवाने तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले असतात। आपल्या प्रेमाचा बळी तू दिलायस असं जीवा काव्यावरतीच दोष लावतो। तो तिला ठणकावून सांगतो की ही गोष्ट मरेपर्यंत मी विसरणार नाहीये की मी तुझ्या समोर होतो, बाहेर लोक होती, मी तुला सतत म्हणालो की आपल्याबद्दल आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना सांगूयात, परंतु तू ऐकलं नाहीस। जीवा तर हे सगळं बोलून काव्याच्या काळजावरती घाव घालून तेथून निघून जातो। परंतु काव्याला हा धक्का सहनच होत नाही, ती तिथेच बेशुद्ध पडते। इकडे पार्थ मात्र खूपच मोठ्या धक्क्यात असतो। या सगळ्यासाठी तो सगळे दोष स्वतःवरती घेतो, स्वतःला कोसायला लागतो। जेव्हा त्याचे आई बाबा त्याच्या सोबत असतात तेव्हा तो म्हणतो की नंदिनी परत आल्या, मी म्हटलं होतं की नंदिनी परत येतील, परंतु तुम्ही कोणी ऐकलं नाही ग माझं। विक्रम पार्थला समजावतात, हे बघ नंदिनी परत आली आहे, परंतु तिच्या बाबतीत तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। धक्क्याने पार्थ म्हणतो की बाबा 2 तासापूर्वी माझं लग्न नंदिनीसोबत होणार होतं। तेव्हा विक्रम त्याला सत्यता दाखवतो की 2 मिनिटापूर्वी तुझं लग्न काव्याशी झालंय पार्थ, आणि हेच सत्य तो पार्थला स्वीकारायलाही सांगतो। मानिनी सुद्धा पार्थला तेच समजावते की जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी झालं आहे, परंतु हे सत्य तुला स्वीकारावं लागेल पार्थ। काव्या तुझी बायको आहे, आजपासून काव्या पार्थ देशमुख आहे ती। परंतु पार्थच्या जीवाची घालमेल इतकी होते की हे सत्य तो स्वीकारायला तयार नसतो। आता काव्या तुझी पहिली प्रायोरिटी आहे, आता तुलाच तिची काळजी घ्यावी लागणार आहे। हे बघ तुझ्या इतकी ती सुद्धा खचून गेली, तू पाहिलंस ना की कशी रडत निघून गेली ती। हे बघ राजा, इथून पुढे तुलाच तिला सांभाळून घ्यायचं आहे, तू बोल तिच्याशी, समजाव तिला। तेव्हा पार्थ म्हणतो की आई मला कळत नाहीये की मी जाऊन काव्याशी काय बोलू। तर मानिनी पार्थला समजावते की चल मी तुझ्यासोबत येते, आपण आपल्या काव्याला समजावूया, पार्थ प्लीज नाही म्हणू नकोस। तेव्हा विक्रम सुद्धा पार्थला गळ घालतो की आई जे सांगते ते ऐक बाळा। तेव्हा आता पार्थचा नाईलाज होतो, मानिनीसोबत तो काव्याकडे जातो, परंतु काव्या तर तिकडे बेशुद्ध असते। इकडे जीवाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचं मन हे सत्यता स्वीकारायलाही तयार नसतं। सतत त्याला त्याच्या काव्याची आठवण येत राहते, काव्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण येते। ज्यावेळी बागेमध्ये जीवाने तो काव्याच्या आयुष्यात नसेल तर काय होईल असा प्रश्न करताच काव्याच्या काळजाचा तेव्हा ठोका चुकला होता, तो प्रसंगही त्याला आठवतो। मंदिरातलं काव्यासोबतचं बोलणं त्याला आठवतं की जीवा तुला माझ्या आईबाबांकडे येऊन माझ्यासाठी मागणी घालावी लागणार आहे, ते जेव्हा आपल्या लग्नाला होकार देतील तेव्हाच मी लग्न करेन। आणि एवढंच नाही तर त्याची काव्यासोबत जेव्हा फार्म हाऊसवरती जीवाने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती तेव्हा एकाहून एक काव्याला आश्चर्यकारक त्याने गिफ्ट दिली होती। काव्याची एक ना एक गोष्ट अगदी जीवापाड त्याने जपून ठेवली होती। तर काव्याने जे गिफ्ट जीवाला दिलं होतं तो प्रसंगही त्याला आठवतो की काव्याचं बोलणं त्याला आठवतं। तेव्हा जीवा काव्याला म्हणाला सुद्धा होता, तू माझ्याशी असं वागतेस, असं बोलतेस की जसं काही आपलं लग्न होणारच नाही आहे, आणि तुझ्या या भेटवस्तूकडे पाहून मला तुझी आठवण काढत राहावं लागणार आहे। आणि आता प्रत्यक्षात तेच घडलेलं असतं आणि ही रियालिटी ना पार्थ ना जीवा स्वीकारायला तयार असतो। तर जीवाला काव्यासोबतचं ते शेवटचं बोलणं आठवतं,
की जीवाने काव्याला प्रश्न विचारला होता, जर आपलं लग्न नाही झालं तर? तेव्हा याच धडाकेबाज काव्याने जीवाला उत्तरही दिलं होतं की जीवा, आपलं लग्न होणार आहे आणि दुसरं कोणीतरी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याआधी हा गळाच मी कापून टाकेन. आणि जीवाला आत्ताचं काव्याचं ते बोलणं आठवतं की पारच्या नावाचं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र काढायला सतत ती तयार नाहीये. काव्याने पारसोबत मांडवात केलेलं ते लग्न, तेही प्रसंग जीवाला आठवायला लागतात. हे सगळं जीवासाठी आता सहन होण्याच्या पलीकडचं असतं. त्याच्या जीवाची तितकीच घालमेलेही होते आणि जीवा सगळं कसं आता अस्ताव्यस्त फेकून द्यायला लागतो. त्याला त्याचा रागच कंट्रोल करता येत नाही. त्याचं मन सतत त्याला एकच प्रश्न विचारत राहतं की जर काव्य अजूनही त्याच्यावरती एवढं जीवापाड प्रेम करते तर मग पारच्या नावाचं मंगळसूत्र काढायला ती का तयार नाही आहे? परंतु जीवाला एक गोष्ट कुठे माहिती आहे की हीच काव्या तिच्या आईबाबाच्या वचनात अडकली आहे आणि ते वचन तोडायला जावं तर तिचे आईबाबा तिच्यापासून दुरावतील. जीवाला काव्याच्या सतत एक एक आठवणी आठवत राहतात आणि त्या सगळ्याचा जीवाला खूपच त्रास व्हायला लागतो. काव्याच्या आठवणींमध्ये जीवा ढसाढसा रडायला लागतो. मानिनी पार जेव्हा काव्याकडे आलेले असतात तर तिथे त्यांच्यासाठी खूप मोठं संकट उभं ठाकलेलं असतं. जेव्हा ते दोघेही रूममध्ये येतात पाहतात तर काव्या बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा पार्थ मानिनीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तर पार्थ तिथे म्हणतो की यांना पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. पार्थ पटकन काव्याला उचलतो तर विक्रम मानिनी पार्थला सगळं तिला फोनवरती कळवायला सांगते. जेव्हा पार्थ काव्याला बाहेर घेऊन येतो मांडवात तर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नंदिनी येऊन विचारते की काव्या? तेव्हा पार्थ तिला सांगतो की जेव्हा रूममध्ये पोहोचलो तेव्हा बेशुद्ध पडल्या होत्या, यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. यशवंतरावांना तो विचारतो, आता तरी जाऊ का? तेव्हा यशवंतराव मुद्दामच म्हणतात की बायको आहे ती तुमची, आता त्यांची काळजी तुम्ही नाही घेणार तर कोण घेणार? आणि श्यामला ते गाडी काढायला सांगतात. नंदिनीला खूपच वाईट वाटतं. आता पाचच्या पाठोपाठ नंदिनी सुद्धा निघालेली असते तर गावातील बायका तिला अडवतात. जसं त्यांनी काव्याला प्रेशराईज केलं होतं अगदी तसाच दबाव ते सगळे गाववाले नंदिनीवरती टाकायला लागतात. नंदिनीला अडवतात आणि त्या म्हणतात की ए बाई, तुला कुठेही जायची गरज नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की असं काय करताय? अहो, बहीण आहे ती माझी, मी तिच्यासोबत असायलाच हवंय. तेव्हा गावातील बायका तिला म्हणतात, तिचा नवरा तिच्यासोबत आहे, तू तुझं बघ. एक तर लग्नातून पळून जाऊन तू आमच्या गावाची पूर्ण नाचक्कीच केली आहे. तुझ्या या असल्या वागण्याने ना तुझ्या मामे बहिणीचं लग्न मोडता मोडता राहिले. आता नंदिनी धर्मसंकटात सापडते. तर गावातील बायका म्हणतात की तू तुझं बघ, आता तुझ्या पाठच्या बहिणी आहेत, त्यांची काळजी कर. आता काय तुला पुन्हा पळून जायचं आहे का? तर नंदिनी जीवाच्या आकांताने त्या सगळ्या गाववाल्यांना समजावून सांगते की मी पळून गेले नव्हते, मला दीपकने पळवून नेलं होतं. तेव्हा यशवंतराव पुढे येतात आणि जसं दबाव त्यांनी काव्यावरती आणला होता तसंच ते नंदिनीसोबत वागतात. तर ते म्हणतात की आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे, परंतु लग्न कोणाचं लागणार होतं तर तुमचं, मेहंदी कोणाच्या हाताला लागली होती ते तुमच्या, हळकुंड कोणाच्या हातात आहे ते तुमच्या, पारची हळद कोणाला लागली होती तर तुम्हाला, मग या मांडवात लग्न तर तुमचंच व्हायला हवंय. आता नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदिनी धक्क्याने विचारते की काय बोलताय तुम्ही? तेव्हा यशवंतराव तिच्यावरती आवाज चढवतात की अगदी बरोबर बोलतोय मी. चुकून एकदा तुम्ही बाहेर पडलं होतात, परंतु आता मुद्दाम बाहेर जाऊ नका. नंदिनी धक्क्याने विचारते की अहो, काय बोलताय तुम्ही? माझं लग्न ज्याच्याशी होणार होतं त्याला तर तुम्ही माझ्या बहिणीच्या गळ्यात माळ घालायला लावलीत आणि कुणाचं लग्न करताय तुम्ही माझं? तेव्हा यशवंतराव तिला ठणकावून सांगतात की लग्न होणं महत्त्वाचं असतं, माळ कोणाच्या गळ्यात घालायची ते तुम्ही नाही ठरवायचं. यशवंतराव आता जसं नंदिनीला प्रेशराईज करतात सेम त्याचप्रमाणे ते धनंजयला सुद्धा प्रेशराईज करतात आणि त्याला सांगतात की समजवा तुमच्या मुलीला. धनंजय तर अगदी हताश झालेला असतो. यशवंतरावांसमोर हात जोडत तो म्हणतो की हे सगळं आत्ता कुठेतरी थांबवा. आधीच माझ्या एका मुलीचा बळी गेलाय, आता माझ्या नंदिनीच्या मागे लागू नका. यशवंतराव तिथे धनंजयला ठणकावून सांगतात की ही तुमची मुलगी बिनलग्नाची या गावाबाहेर पडणार नाही. आमच्या रीतीप्रमाणे सगळं घडणार. ही इथे नव्हती, परंतु तुम्ही तर इथे होतात ना. परत पुन्हा हे सगळं पुन्हा सुरू करायचं आहे का?
आता तुम्ही लग्नाला पुन्हा नकार देणार, पुन्हा हे गाववाले भडकणार, पुन्हा मारामाऱ्या, चाळपोळ, परत मीनलचं लग्न मोडणार, हे सगळं पुन्हा तुम्हाला हवंय का? तेव्हा नंदिनी तिथे यशवंतरावांना जाब विचारते की अहो काय बोलताय तुम्ही आणि कुठल्या जगात जगताय? हे बघा, मी मुंबईमध्ये एक NGO चालवते आणि अशाच प्रकारे तेव्हा यशवंतराव म्हणतात की अशाच प्रकारे अडलेल्या मुलींची तुम्ही लग्न लावून देता. सगळं माहिती आहे आम्हाला, आम्ही तुमची सगळी माहिती काढली आहे. अडलेल्या मुलींची लग्न तुम्ही लावून देता, खरंच खूप पुण्याचं काम करता. परंतु थोडंसं पुण्य आम्हाला सुद्धा कमवू द्या की. आम्ही परत अख्ख्या पंचक्रोशीत सांगू की अडलेल्या मुलींचं लग्न लावून दिलेल्या मुलीचं लग्न अडलं होतं, तिचं लग्न आम्ही स्वतः लावून दिलं. नंदिनी यशवंतरावांवरती आवाज चढवते की तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? आता मामा नंदिनीला वेळीच टोकतात आणि या सगळ्याचा दोष ते तिलाच देतात. दौलत मामा नंदिनीलाच फटकारतात की एकतर आधीच तू लग्नातून पळून गेली आणि आता मोठ्यांशी असं बोलतेस, असं वागताना जराही लाज वाटत नाहीये का तुला? तेव्हा नंदिनी जीवाच्या आकांताने सांगते की मामा मी पळून गेले नव्हते, दीपकने मला किडनॅप केलं होतं. हे सगळं मी तुम्हाला सांगते, का कळत नाहीये? तेव्हा यशवंतराव म्हणतात की त्या दीपकबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही आहे. बरं, तो त्या नावाचा व्यक्ती इथे मांडवात हजर होता हे देखील आम्हाला माहिती नाही आहे. नंदिनी पुन्हा त्यांना ठणकावून सांगते की कोण काय समजतं याने मला काडीचाही फरक पडत नाही. माझ्या आईबाबांचा माझ्यावरती विश्वास आहे, तेवढं पुरेसं आहे मला. तेव्हा दौलत मामा आता नंदिनीला पुन्हा फटकारतात आणि जसं त्यांनी काव्याला दबावात आणलं होतं अगदी तसाच दबाव ते नंदिनीवरती टाकतात. ते म्हणतात तुझ्यामुळे, तुझ्या पळून जाण्याने तिथे काव्याला लग्न मंडपात तिच्या मर्जीविरुद्ध बसावं लागलं. तुझ्या या असल्या वागण्याने तुझ्या आईबाबांची मान खाली गेली. तेव्हा मामीसुद्धा पुढे येतात आणि नंदिनीला समजावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतात. त्या म्हणतात की आमच्या मीनलचं लग्न वाचवण्यासाठी काव्या स्वतः तिच्या मनाविरुद्ध बोहल्यावरती चढली. काव्याने माघार घेण्याचे खूप प्रयत्न केले, नाही का जमलं तिला. ही कावना ही अशीच असतात. काव्या एवढी बिनधास्त वागणारी, स्वतःचे स्वतंत्र विचार मांडणारी, परंतु आज तिला तिच्या मनाविरुद्ध सगळं करावं लागलं. तुझं तर लग्न होणार होतं, आता तुझं लग्न झाल्याशिवाय हे गावकरी तुला सहजासहजी नाही सोडणार बाळा. नंदिनीला मोठा धक्काच बसतो. चहूबाजूने बिचारीची कोंडी झालेली असते. तिला आशा असते की तिचे आई वडील काहीतरी मार्ग काढतील, परंतु त्या बिचारांचे हातही दगडाखाली अडकलेले असतात. ते तिची काहीही मदत करू शकत नाहीत. जेव्हा नंदिनी धनंजयची मदत मागते तर धनंजय तिला स्पष्टपणे सांगतो की काय बोलणार आहे मी, मगाशी एकदा हरलोय, आता पुन्हा माझी मान कापून घेण्यासाठी उभा आहे मी. तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसतो. नंदिनी म्हणते की असं का बोलताय बाबा, अहो माझ्या जीवाची घालमेल तुम्ही समजून घ्या प्लीज. असं कोणाही ऐऱ्यागैऱ्याशी मी लग्न कसं काय करू? तेव्हा धनंजय रडायला लागतो आणि नंदिनीला म्हणतो की काय करू, माझे हात छाटले गेले आहेत, जीभ छाटले गेले आहे. आज हे सगळं शांतपणे बघत बसण्यापेक्षा मी काहीही करू शकत नाही आहे. माझे हातही दगडाखाली अडकलेत. आता नंदिनीच्या सगळ्या आशाच संपलेल्या असतात. नंदिनी, तू आम्हाला विचारलं ना की काव्याला आम्ही लग्नासाठी कसं उभा केलं, ते असं, आणि आता याच प्रकारे आम्ही तुला लग्नाला उभं करणार आहोत. तेव्हा नंदिनीला जबरदस्त धक्काच बसतो. ती अगदी हरल्यासारखी होते. नंदिनी धनंजयसमोर हात जोडते आणि ती तिच्या बाबांना सांगते की नाही बाबा, आज माझ्यासोबत जे घडलंय ना ते माझ्या शत्रूसोबत सुद्धा कधी घडू नये. आज माझं लग्न होणार होतं, मी माझ्या लग्नाचा मुहूर्त गमावला. ज्याच्यासोबत माझं लग्न होणार होतं, ज्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती, ते सगळं मी गमावलं आहे. एवढंच नाही बाबा, तर माझ्या माणसांच्या मनात असलेला माझा विश्वाससुद्धा गमावलाय. नाही बाबा, आज या अशा मनस्थितीमध्ये मी लग्न नाही करू शकत. मुळात मी लग्न करण्याच्या मनस्थितीतच नाही आहे, असं नंदिनी स्पष्टपणे सांगून टाकते. दौलत मामा तिथे नंदिनीला म्हणतात की लग्न तर तुला करावंच लागेल. ते तिच्यावरती दबाव टाकतात. एवढे नंदिनीने जीवाच्या आकांताने सगळी सत्य परिस्थिती सांगून सुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवायला कोणी तयारच नसतं. दौलत मामा तर तिच्यावरती पळून गेल्याचा टॅग लावून मोकळेही होतात आणि उलट तिला म्हणतात की तुझ्या या पळून जाण्यानेच तुझ्या बहिणीला काव्याला तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्न करावं लागलंय. बिचाऱ्या नंदिनीकडे आता कोणताही पर्याय उरलेला नसतो.
जसं पार्थ काव्याचा नाईलाज झाला होता, अगदी तसाच नंदिनीचा सुद्धा नाईलाज होतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत दौलत मामा त्यांच्या मुलाला पुढे करतात आणि नंदिनीचं त्याच्यासोबत लग्न लावून द्यायचं ठरवतात. तेव्हा शंकर हा लग्नाला नकार देतो आणि तो भरमांडवात नंदिनीच्या चारित्र्यावरती शिकलफेक करतो की असल्या सेकंड हँड मुलीशी मला लग्न करायचं नाही आहे. तेव्हा नंदिनी तिथे सगळ्यांना सांगते की ही आहे आमच्या बायकांची शोकांतिका. आजही समाजामध्ये आम्ही बायका फक्त पायपुष्टच आहोत. आहे का कोणी इथे माझ्याशी लग्न करायला, माझ्या कॅरेक्टरवरती बोट न उचलता मला ॲक्सेप्ट करणारा? जेव्हा नंदिनी रडतच खालती बसते, जीवा धडाकेबाज एंट्री घेतो. नंदिनीच्या डोक्यावरती शपथ घेऊन तिला वचन देतो की मी करेन तुझ्याशी लग्न. तेव्हा विक्रम मानिनीला जीवाचा खूपच अभिमान वाटतो. आता नंदिनी जीवाचं लग्न नक्की कसं होईल ते पाहणं तितकंच मनोरंजक.